आज आपण 28, 29 आणि 30 तारखेच्या न्यूज डिस्कस करणार आहोत. चला तर मग पहिली न्यूज बघूया. देशभरात परदेशी गुन्हेगारांमध्ये लक्षणीय वाढ. तर यातलं महत्त्वाचं पॉईंट बघूया आपण. विदेशी नागरिकावर दाखल गुन्ह्यामध्ये पश्चिम बंगाल पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर आहे बा कर्नाटक आणि महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे बा. तर ही माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडून समोर आलेली आहे बा. तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक परदेशी नागरिकावर गुन्हे दाखल करण्यात आले. कोलकातामध्ये सर्वाधिक 1643 परदेशी नागरिकावर गुन्हे दाखल झाले. दुसऱ्या स्थानावर कर्नाटक, तिथं किती गुन्हे दाखल झाले? 767. आणि तिसऱ्या स्थानावर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रात एकूण 412 विदेशी नागरिकावर गुन्हे दाखल झालेले आहेत. तर सर्वाधिक विदेशी गुन्हेगारांमध्ये रशिया, पाकिस्तान आणि श्रीलंका, नायजेरिया, चीन, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान, इराण, जपान, इटली, स्वीडन, कॅनडा या देशातील नागरिकांचा समावेश आहे. अंमली पदार्थ विक्रीत नायजेरिया, बांगलादेश आणि श्रीलंका येथील गुन्हेगारांचा समावेश आहे. सेक्स रॅकेटमध्ये रशिया आणि अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंकेतील तरुणी महिलांचा समावेश आहे. ह्यातलं महत्त्वाचं काय आहे तर विदेशी नागरिकांमध्ये दाखल गुन्ह्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे पश्चिम बंगाल, 2 नंबर कर्नाटक, 3 नंबर महाराष्ट्र हे लक्षात आले. चेन्नई येथील खत निर्मिती प्रकल्पातून वायू गळती. यातील महत्त्वाचं पॉईंट बघू आपण, जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. चेन्नईच्या उत्तर भागात एन्नोर येथील खत निर्मिती प्रकल्पातून समुद्रात जाणाऱ्या उपवाहिनीतून अमोनिया वायूची गळती झालेली आहे. कोणत्या वायूची? अमोनिया. या वायूमुळे काय त्रास होतो नागरिकांना तर अस्वस्थता, धाप लागणे, श्वासोच्छवास अडचण, मळमळ अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं. याच्या आधी बघा भोपाळ गॅस दुर्घटना झाली होती. कधी झाली होती तुम्ही कमेंटमध्ये त्याची तारीख सांगा. ही कुठे झाली? चेन्नईमधील खत निर्मिती प्रकल्पातून वायू गळती. मेक इन इंडिया अंतर्गत शस्त्र निर्मितीस रशिया तयार. यातील एकच पॉईंट महत्त्वाचा आहे, तेवढा मी तुम्हाला सांगतो. बाकीचं काय महत्त्वाचं नाही परीक्षा दृष्टिकोनातून. तर एक पॉईंट आहे बघा, जी UN म्हणजेच युनायटेड नेशन सुरक्षा परिषद आहे, त्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य तो कोणत्या देशाला आहे तर ते बघा ब्रिटन, चीन, रशिया, अमेरिका आणि फ्रान्स हे कायमस्वरूपी सदस्य आहेत. बघा भारत दीर्घकाळापासून स्थायी सदस्यत्वाची मागणी करत आहे, पण आणखी भारताला मिळालेलं नाही. रशियाने पाठिंबा दिलेला आहे बघा भारताच्या स्थायी सदस्यासाठी, पण बाकीच्यांनी आणि कुणी पाठिंबा दिलेला नाही. खास करून चायना आपल्याला विरोध करतो जास्त. पाण्यासाठी सरकारने काय काय केले? चला तर मग यातली महत्त्वाची पॉईंट बघू. 2017 साली संयुक्त राष्ट्रे आणि सगळ्या देशांना मिळून शाश्वत विकास उद्दिष्टे साधण्याच्या दृष्टीने पाणी प्रश्नावर काम करण्यासाठी ठराव केला होता. कधी? 2017 साली. त्यासाठी 2018 ते 2028 हे दशक जाहीर करण्यात आले होते. या दशकाचे तसेच शाश्वत विकासांच्या उद्दिष्टांचे मध्यवर्ष म्हणून 2023ला महत्त्व दिलेले आहे. त्याचप्रमाणे भारत सरकारने या वर्षीच वॉटर विजन तयार केले. कोणत्या? ह्या वर्षी असून 2047 सालापर्यंत पंतप्रधानांची विजन त्यात सांगितलेली आहे. भारताच्या जलशक्ती मंत्रालयाने बघा जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गतच्या योजनांची मांडणी केलेली. त्यात देशात सार्वत्रिक पद्धतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून भूजलाचे नियोजन करणे, स्थानिक हवामानानुसार पाण्याच्या मूलभूत सुविधा उभारणे यावर भर होता. भारत सरकारने बघा हर घर नल देण्याची योजना राबवलेली आहे. या योजनेअंतर्गत 2023पर्यंत 8.7 कोटी घरांना नळ जोडणी दिलेली आहे. आणखी एक योजना आहे बघा इथं. पाण्याच्या संदर्भातली महत्त्वाची योजना म्हणजेच अटल भूजल योजना. 2020 पासून पाण्याची कमतरता असणाऱ्या 229 तालुक्यामध्ये जमिनीतल्या पाण्याचे लोकसहभागी नियोजन करण्यासाठी ही योजना राबवली जाते. ग्रामपंचायतीने गावातल्या पाण्याचा अर्थसंकल्प तयार करणे, पाणी सुरक्षिततेसाठी आणि उपलब्धतेसाठी नियोजन आराखडा तयार करणे अशी या योजनेची उद्दिष्टे आहेत. चला आता पुढची न्यूज बघूया.
खाद्यतेलाची मुक्तद्वार आयात का? 2 महत्त्वाचे पॉईंट आहेत, तेवढेच बघू आपण. नोव्हेंबर ते ऑक्टोबर हे खाद्यतेल वर्ष गणले जाते बघा. कोणते? नोव्हेंबर ते ऑक्टोबर. जे आपण पाम तेल आयात करतो ते बघा, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड आदी देशातून आयात केले जाते. सूर्यफूल, सोयाबीन तेल प्रामुख्याने अर्जेंटिना, युक्रेन, रशियातून आयात केले जाते. ते न्यूज आहे. नागपूर, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया केंद्रे. विदर्भातील नागपूर, अमरावती आणि बुलढाणा या 3 जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर येथे, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, तर बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर येथे हे प्रकल्प होणार आहेत. 3 जिल्ह्यातील संत्रा फळावर प्रक्रिया करणाऱ्या सुविधांची उभारणी करणे हा याच्यामागचा उद्देश आहे. इथे एक न्यूज आहे. भविष्यातील खटल्यांचा अंदाज बांधण्यासाठी AI OC या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. देशातील न्यायालयीन व्यवस्था अद्ययावत आणि आधुनिक तंत्रज्ञान युक्त करण्यासाठी 2015 पासून ई-कोर्ट प्रकल्प राबवण्यात येत आहे. बघा, कधीपासून? 2015 पासून ई-कोर्ट प्रकल्प राबवण्यात येत आहे. एवढंच महत्त्वाचं पॉईंट आहे. आपण जे पेपरमधले न्यूज बघतोय त्यातलं जे महत्त्वाचं आहे तेवढंच आपण घेतो, बाकीचं त्यातलं काय आपण डिस्कस करत नाही. आपल्याला महत्त्वाचं आहे तेवढंच आपण बघतोय. चला तर 29 तारखेच्या न्यूज बघूया. तुम्ही पुस्तक वाचताना एक मुद्दा करून घ्यायचा कसा क्लिअर, की ज्यावेळेस आपण पेपरमधलं डिस्कशन करतोय त्या रिलेटेड जर पुस्तकामध्ये आलं तर तुम्ही ती व्यवस्थित करून घ्यायचं आहे. सध्या करंट रिलेटेड प्रश्न विचारायचे प्रमाण वाढलेलं आहे. 10 ते 15 क्वेश्चन करंट अफेअर येत आहेत कंबाईनला. आणि आपण पण डिस्कस करताना महाग पडलेले क्वेश्चन संभाव्य कसे पडू शकतात हे बघूनच आपण पेपरमध्ये डिस्कस करतो. जास्त काय वायपट आपण घेत नाहीत. चला तुम्ही पुढची न्यूज बघूया. राज्यातील बंदरांची सद्यस्थिती काय? बघूया तर काय महत्त्वाचे पॉईंट आहेत ते. आता आज आपण बघा 3 दिवसाचं एकत्रित करंट अफेअर डिस्कस करतोय. थोडं तांत्रिक कारणामुळं मला डिस्कशन टाकता आलं नाही, पण मी जे पेपर राहिले ते सगळं त्यातले महत्त्वाचे पॉईंट कव्हर करत ॲड करत जाईल ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकत जाईल, जरी मागचं राहिलं तरी. चला तर मग न्यूज बघूया. महाराष्ट्राला बघा 720 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. तर या किनारपट्टीवर 2 मोठी आणि 50 आसपास छोटी मोठी बंदरे आहेत बघा. आणि एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा क्रमांक किती आहे? 2रा क्रमांक आहे. मुंबई पोर्ट आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ही 2 मुख्य बंदरे आहेत बघा महाराष्ट्रात. देशातील एकूण कंटेनर निर्यातीत या बंदरांचा वाटा हा 55% आसपास आहे. गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातून $73 बिलियन निर्यात झाली होती. बघा, आपले जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलेलं आहे, विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा सर्वप्रथम. बघा, यातला पॉईंट महत्त्वाचा आहे ते एक बघू. महाराष्ट्रात 2022-23 या आर्थिक वर्षात 1,18,422 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक झाली होती. किती? 1,18,422 कोटी रुपयाची. आणि देशात राज्यांचा क्रमांक पहिला होता. महाराष्ट्राचा क्रमांक 2022-23 पहिला होता. वैधानिक विकास महामंडळाचे भवितव्य अंदातरी. संविधानाच्या कलम बघा 371(2) अन्वये राज्यातील प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी वैधानिक विकास महामंडळाची स्थापना केली जाते बघा. या मंडळांना दर 5 वर्षांनी मुदतवाढ दिली जाते. वैधानिक विकास महामंडळाला मुदतवाढ देण्याचा निर्णय हे केंद्र सरकारकडून घेतला जातो बघा. तर कोणती महामंडळ आहे? तर विदर्भ विकास महामंडळ, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ आणि उर्वरित वैधानिक विकास महामंडळ अशी 3 मंडळे आहेत. गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर झाल्यावर त्याची विविध खात्याकडून छाननी केली जाते. म्हणजे वैधानिक विकास महामंडळाचा जेव्हा प्रस्ताव गृहमंत्र्याकडे सादर केला जातो तेव्हा त्यांच्याकडून विविध खात्याकडून त्याची छाननी केली जाते. विधी व न्याय विभागाकडून अभिप्राय प्राप्त झाल्यावर त्यानुसार गृह विभाग निर्णय घेतो.
यानंतर विकास मंडळांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर जातो. केंद्राने मान्यता दिल्यावर राष्ट्रपतीकडून अधिसूचना काढली जाते. DMDK चे संस्थापक कोण आहेत बघा पक्षाचे. या DMDK पक्षाचे संस्थापक कोण आहेत तर विजयकांत यांचं निधन झालेलं आहे. जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्रीवर बंदी आहे बघा. जे आपण पतंग उडवताना वापरतो त्याच्यावर नायलॉन मांजावर विक्रीला बंदी आहे. चला तर मग यात एवढ्याच न्यूज महत्त्वाच्या आहेत. तर 30 डिसेंबरच्या न्यूज बघूया काय महत्त्वाच्या आहेत ते. यात पण जास्त न्यूज महत्त्वाचे नाहीत आजच्या पेपरमध्ये 30 तारखेच्या. बघा इथं एक न्यूज आहे. सरकार उल्फा दरम्यान शांतता करार. बघा आसाममधील ही संघटना उल्फा, आसाममधील बंडखोर युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम उल्फा या सर्वात जुन्या बंडखोर संघटनेने शुक्रवारी केंद्र आणि राज्य सरकारबरोबर शांतता करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार उल्फा संघटनेने हिंसेचा त्याग करण्याचे, संघटना विसर्जित करण्याचे आणि लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे मान्य केलेले आहे. कोणती संघटना आहे? उल्फा. आसाममध्ये करार झालेला आहे. आसाममध्ये म्हणजे उल्फा संघटना आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये. राज्यातील विकास मंत्र्याचे महत्त्व किती आता आपण न्यूज मागे डिस्कस केली बघा, ती चालेल रिपीट येते. शेतकरी कर्जासाठी PDCC बँकेची अभिनव योजना. बघूया यात काय महत्त्वाचं आहे ते. PDC बँकेने बघा बळीराजा मुदत कर्ज योजना आणलेली आहे आणि ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास अडचण येते, त्यामुळे ते सावकाराकडून व्याजाने कर्ज घेत असतात. त्यामुळे ते कर्जबाजारी होऊन आत्महत्येच्या घटना घडत असतात. हे प्रकार रोखण्यासाठी बँकेने ही योजना तयार केली बघा. त्यामध्ये शेतकरी सभासदांना त्यांच्या शेती आनुवंशिक खर्चासाठी कर्ज मिळणार आहे. त्याचबरोबर जनावरांच्या देखभालीसाठी कर्ज मिळू शकणार आहे. शेतकरी आजारी पडल्यास औषध उपचारासाठी खर्च करताना अडचण येते. या योजनेमुळे शेतकऱ्यापुढील खर्चाची चिंता मिटणार आहे. घराची दुरुस्ती, गृहोपयोगी वस्तूंची खरेदी, संगणक खरेदी, दुचाकी आणि 4 चाकी वाहन खरेदी किंवा यासाठीही या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध दिले जाणार आहे. विवाहासाठी पैशाची चणचण असल्यास या कर्ज योजनेचा हातभार लागणार आहे. तर 1.5 ते 7 लाख रुपयापर्यंत कर्ज या योजनेद्वारे मिळू शकणार आहे. या योजनेअंतर्गत बँकेच्या शेती कर्ज विभागामार्फत विविध कार्यकारी संस्था या थेट शेतकऱ्यांना प्रति एकरी 1.5 ते 7 लाखापर्यंत कर्ज पुरवठा करणार आहेत. जेवढ्या न्यूज महत्त्वाचे आहेत. चला तर मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काय अडचण असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.